जय शिवराय, दंडोत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे होम रिलेटेड. आता होम दाखवायला, प्रत्येकाला सजवायला आणि तिच्यामध्ये छान छान गोष्टी घ्यायला हे प्रत्येकाला आवडतं. म्हणून म्हटलं चला आपलंही घर खूप छान आहे, आपलं त्याचाच एक होम रिलेटेड व्हिडिओ बनवूया. म्हणून होम टूरचा आज व्हिडिओ बनवायचं ठरवलं मी. तर व्हिडिओ आवडला ना तर लाईक आणि शेअर करायला विसरत नका. जो लाईक करत जा, लाईक करायला पैसे लागत नाही. आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला प्लीज. तर जास्त वेळ नाही घालवता, व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्या जो घराचा एरिया आहे ना खूप भारी आहे बरं का. आता घर माझं मस्त असं मुंबई नागपूर हायवेवरतीच आहे. खूप भारी आहे आणि दिवस आणि रात्री म्हटलं तर भीती वाटत नाही अजिबात, कारण की गाड्या आणि वाहनं खूप चालू असतात. फक्त आमच्या एकच आहे की घरासमोर घर नाही, स्वाध्याय केंद्र आहे, ते आठवड्यातून एक वेळा भरतं. शेजारी पाजारी आहे तिकडच्या बाजूने तिकडच्या बाजूनं, मग त्या लेडीज ज्या आहेत त्यावेळी बोलतात. खूप छान आहे तसं. नंतर असा मस्त पटांगण ठेवलेलं आहे दारी मुलांना खेळण्यासाठी. याच्यासाठी माझ्या सासऱ्यांनी पुढच्या हिशोबाने केलेलं होतं हे बांधकाम. त्यांना असं वाटलं की बा नातू वगैरे जर झाले पुढे तर मग त्यांना मोकळं अंगण पाहिजे खेळायला. त्याच्यासाठी मस्त असा मोठा स्पेस ठेवलेला आहे त्यांनी. आणि 2 मुलं होती त्यांना, तर त्यांच्या हिशोबाने हे घर बांधलेलं होतं की बा दोघी मुलांच्या हिशोबाने, म्हणून 4 रूमा केल्या. 2 माझ्या आणि 2 माझ्या दिराच्या, अशा हिशेच्या त्यांनी अगोदरच करून ठेवलेलं होतं की बा पुढे अडचणी यायला नको, भांडण वगैरे व्हायला नको. आणि तसं जर झालं ना तर माझी दिराणी समजूतदार आहे आणि मीही तसं भांडण व्हायचं कारणच नाही आहे. सध्या ती इथं राहतच नाही आहे आणि आल्यानंतरही तसं काही होऊ शकत नाही. आणि समजूतदारीने जर घेतलं ना तर भांडण होत नाही. गोडबोलाईनं जर अलग निघायचं असलं ना, वेगळं व्हायचं असं तर होऊ शकतो, असं असते. नंतर आहे माझा हॉल, जो मी माझ्या मस्त असं सजवलेला आहे, खूप प्रेमाने सजवलेलं आहे. मला असं डेकोरेट आणि घर करायला खूप आवडतं. इकडे मस्त माझ्या मुलांचे फोटो वगैरे लावलेले मी लहानपणीचे, त्यांना बघत राहावं असं वाटतं नुसतं. नंतर याच्याच हॉलच्या शेजारी ना एक किचन आहे. आता बेडरूम म्हणून आम्ही त्याला ठेवलेला आहे सध्या तरी, कारण किचनचाच एरिया म्हणजे भाग आहे हा. पुढच्या हिशोबाने केलेलं होतं, पण हे जे आहे ना किचन तोडकं झालेलं आहे, ओटा जो आहे. पण आम्ही सध्या त्याच्यावर सामान वगैरे ठेवण्यासाठी, चादर वगैरे ठेवण्यासाठी ते सामान तसं राहू दिलेलं आहे. आणि फरशा वगैरे म्हटलं पुढच्या पुढे बघता येतात बदलवायच्या वेळेस. फक्त तिकडच्याच रूमच्या बदललेल्या होत्या, तिकडं तर चांगल्या होत्या त्यावेळेस म्हणून राहू दिल्या. म्हटलं आता बघू 2-3 वर्षामध्ये ही चेंज करायचं आहे. इकडे मस्त एक कॉट ठेवून दिला, म्हणजे पाहुणे वगैरे आले तर बसायला. आपल्यालाही मुलं अभ्यास करतात म्हणून ह्या स्पेशल इकडे ठेवून दिलेला एक मागचा रूम म्हणून. नंतर हे आहे किचन त्याच्याच शेजारी. हा किचन तर तुम्ही शॉर्ट्समध्ये लॉंगमध्ये बघितलेच आहे. तर याच्यामध्ये खूप चेंजेस करायचे आहेत मला, पण आता बघू पुढे काय होतं तर. नंतर तिथं शेजारीच आहे ना किचनमध्ये माझं छोटंसं बाथरूम आहे. म्हणजे तिकडे बाहेर निघत नव्हतं म्हणून ते आतून घ्यावं लागलं. याच्यामध्ये मी असे रिकामं सामान ठेवून दिलेलं आहे, कारण वापरण्यात येत नाही आहे. तिकडचे बाथरूम वगैरे जे आहे ते वापरतात म्हणून इथे मी असंच ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये हंड्या वगैरे, गॅसची वगैरे शेगडी असं ठेवून दिलेलं आहे. नंतर इकडे टॉयलेट आहे शेजारीच. इकडे ग्रिल आहे, मस्त हवा खूप भारी येते. इकडनं खिडकी तिकडनं खिडकी, भारी वाटतं एकदम. तर हे ग्रिल आहे. इकडच्याही ज्या ताई आहेत त्याही माझ्याशी मस्त अशा बोलत असतात जेव्हा मी स्वयंपाक वगैरे करते मागच्या रूममध्ये आल्यानंतर. आता या ग्रिलमध्येही मला झाडं वगैरे लावायचे होते, पण बघू आता. पावसाळ्यामध्ये एक लावलं तेही जगत नाही आहे, त्याच्यामुळे इच्छाही होत नाही माझी. नंतर इकडे बाथरूम, टॉयलेट आहे. इकडे स्पेशल पाहुण्यांसाठी हातपाय धुण्यासाठी स्पेशल केलेलं आहे ते. नंतर हा आहे माझा 4था रूम. आता हे देवघर म्हणून ओळखतो आम्ही. इथेही मस्त एक टेबल, पलंग आणि मस्त असं कपाट ठेवलेलं आहे. आणि जास्त काही नाही, माझ्या छोटंसं असं डेकोरेशन मी सिंपल असं करत असते. नंतर शेजारी दरवाजे आहे मस्त असे. नंतर खाली हाऊससुद्धा केलेला आहे पाणी साठवण्यासाठी. आता 1-1.5 टँकर पाणी मावतं त्याच्यामध्ये. आता इकडच्या बाजूने मस्त अशी ग्रिल आहे कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी, कारण की पावसाळ्याचं पाणी जर आलं तर बाहेर कपडे वाळू घालू शकत नाही. इकडे कपडे घातले ना की दिवसभर पाय घ्यायचं काम नसतं. आणि इकडनंही मस्त असं दरवाजा आहे. मस्त सकाळी कवळं ऊन येतं त्याच्यातून. नंतर इकडे कपडे धुणं भांड्याचं हे ठिकाण तर अगोदरही तुम्ही बघितलेलं आहे.
नंतर हा वरती जाण्याचा मार्ग आमचा. तर शेतकरी म्हटलं म्हणजे शेतीच्या घरात ह्या अडचणी असतातच, कारण की त्यांचे सामान वगैरे सगळंच असतं शेतीचं म्हटलं म्हणजे. आता इथे मी टाक्या वगैरे, ज्वारी गहूच्या टाक्या, दाळदाणा जो आहे तो वरतीच ठेवलेला आहे, घरात अडचण नको म्हणून. फक्त इथेही मी स्वच्छ करत असते, अडचण ठेवण्याची तिथेही मला जास्त आवडत नाही म्हणून असं. नंतर आहे माझा वरचा भाग पूर्ण गच्चीचा. गच्ची खूप मोठी आहे, कितीही लोक आले तरी काही टेन्शन नाही. आता माझ्या दिराच्या लग्नात आम्हाला टेन्शन होतं, तर बाकीचे सगळे लोक जे होते ते वरती इथंच झोपले होते. आता वरतून जर बघितलं ना, खालचा भाग इतका भारी वाटतो ना, खूप भारी वाटतं. वरती आल्यानंतर हवाच इतकी भारी वाटते ना, तर वाटतं इथंच झोपून राहावं, खूप छान वाटतं. हे स्वाध्याय केंद्र आहे समोर, इथं तर मस्त असं वातावरण असतं. नंतर मी आले खाली. म्हटलं चला बाकीचं घरी बी कामं पडलेले होते खाली. तिथे आता मला कांदे वगैरे भरायचे येतील म्हणून ही जागा साफ करून ठेवली. तिथं मग हवेशीर मला कांदे ठेवता येतील. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.